नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मुलगी पसंद आहे या मालिकेमधील सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजेच आराध्या हिचे जीवन कहाणी, लाईफस्टाईल, बायोग्राफी, एज, फॅमिली, करिअर व फरबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये व्हायरल होत असणारी मालिका मुलगी पसंद आहे या मालिकेमधील आराध्या तिने आपल्या लुक व ॲक्टिंगमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप जास्त लोकप्रसिद्ध होता। तर मित्रांनो तुम्ही देखील आराध्याचे फॅन असाल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो आराध्याचे खरे नाव कल्याणी टिबे असे आहे व कल्याणी हे मुंबई महाराष्ट्रामधून बिलॉंग करते व तसे मित्रांनो तिचे वय 25 वर्ष असे आहे व ते एक प्रोफेशनल ॲक्टर, मॉडेल, सोशल मीडिया स्टार व एक डान्सर देखील असे आहे। चला तर मित्रांनो पाहूया कल्याणी तिच्या करिअरबद्दल। मित्रांनो लहानपणापासून कल्याणी तिला ॲक्टिंगचा खूप जास्त छंद होता व तिने अनेक छोट्या मोठ्या मालिकेमध्ये काम केले, परंतु मित्रांनो तिला एवढे चांगले काही यश मिळाले नाही। परंतु मित्रांनो 2014 मध्ये तिने एका मराठी मूवीजमध्ये काम केले व तिथूनच तिची ॲक्टिंग व लुक हे लोकांना खूप जास्त आवडायला लागले व तिथूनच ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध झाली व संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तिचे खूप मोठे नाव तयार झालेले आहे व सध्या मित्रांनो आपल्याला ते मुलगी पसंद या मालिकेमध्ये दिसून येत आहे व तिथे देखील तिची ॲक्टिंग हे लोकांना खूप जास्त आवडत आहे। चला तर मित्रांनो पाहूया कल्याणीच्या पर्सनल लाईफ बद्दल। तर मित्रांनो कल्याणीची हाईट 5 फूट 2 इंच असे आहे, वजन 69 kg असे आहे व तसे मित्रांनो तिच्या इंस्टाग्रामवरती 16,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत व ते फॉलोअर्स खूप जास्त वेगाने वाढत देखील आहे व तसे मित्रांनो कल्याणीचे इन्कम बद्दल बोलायचं ठरलं तर ते पर एपिसोड 30 ते 25,000 रुपये से चार्ज करतो व तसे मित्रांनो तिच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर तिला मेकअप, डान्सिंग व ॲक्टिंग करायला खूप जास्त आवडते व सध्या मित्रांनो ते अनमॅरिड आहे। तर मित्रांनो तुम्हाला देखील कल्याणी टिबे म्हणजेच आराध्या हे आवडते तर हा व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला कोणाच्या लाईफस्टाईलबद्दल व्हिडिओ हवेत मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा।